नमस्कार. आज आपण प्ले ह्या मुख्य क्रियापदाचा वापर करून असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य बनवणार आहोत. ही विधानार्थी वाक्य होकारार्थी म्हणजे अफर्मेटिव्ह आहेत आणि त्याचबरोबर ती सिंपल म्हणजे साधी वाक्य सुद्धा आहेत. आता ही जी वाक्य आहेत ती भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामध्ये आपण बनवणार आहोत. आणि वाक्याचा जो कन्स्ट्रक्शनचा प्रकार आहे तो आहे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. काल आपण ॲक्टिव्ह व्हॉइसच्या कन्स्ट्रक्शन पाहिल्या, त्याच वाक्याच्या पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन आज आपण पाहत आहोत. आता पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शनमध्ये एक गोष्ट क्रियापदाच्या बाबतीमध्ये म्हणजे मुख्य क्रियापदाच्या बाबतीमध्ये निश्चित असते, ती म्हणजे मुख्य क्रियापद हे नेहमी तिसऱ्या रूपात येतं. पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी तिसऱ्या रूपामध्येच येतं. साध्या काळामध्ये पण तिसऱ्या रूपामध्ये, अपूर्ण काळामध्येही तिसऱ्या रूपामध्ये, पूर्ण काळामध्येही तिसऱ्या रूपामध्ये आणि पूर्ण अपूर्ण काळामध्ये सुद्धा तिसऱ्या रूपामध्ये येतो. म्हणजे त्यात कोणताही बदल हा होत नाही. तर या ठिकाणी जे सेंटेन्स आहे ते आहे साध्या वर्तमान काळातलं. काल आपण सेंटेन्स पाहिलं, आय प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट. त्याच वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन करायचे आहे. काळ तोच राहतोय. पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन करताना सुरुवात कर्माने झालेली आहे. क्रिकेट, क्रिकेट हे एकवचनी असल्यामुळे त्या ठिकाणी ई झालेलं आहे. पुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय, बाय नंतर करता जर आय असेल तर त्याचा मी होतो, वी असेल तर त्याचा अस होतो, यूचा यूच राहतो, दे असेल तर त्याचा देम होतो, करता ही असेल तर त्याचा हिम होतो, सी हा करता असेल तर त्याचा हर होतो, एखादं नाव असेल तर ते ॲज इट इज या ठिकाणी येतं. या ठिकाणी हे जर कर्म जर अनेकवचनी जर असतं तर ह्या इज या बीच्या रूपाऐवजी आर आलेलं असतं. तर ही रचना आहे साध्या वर्तमान काळातील पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन. आता ह्याच साध्या वर्तमान काळाचं साधा भूतकाळ जर आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी इजची जागा वॉज घेईल, इजच्या जागी वॉज येईल. आता ह्याच साध्या काळाचा आपल्याला जर साधा भविष्य काळातील पॅसिव्ह व्हॉइसची रचना करायची असेल तर इजच्या जागी विल बी येईल. म्हणजे ॲम इज आर ही जर सहाय्यकारी क्रियापद प्लेडच्या आधी जर आली तर त्याचा साध्या वर्तमान काळातील पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन होते. या ठिकाणी वॉज किंवा वर ही जर रचना जर आली तर तो साध्या भूतकाळातील पॅसिव्ह व्हॉइस रचना होते. याच्या जागी विल बी जर आलं तर ही साध्या भविष्यकाळातील पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगातील रचना होते. आता अपूर्ण काळ. अपूर्ण काळामध्ये फक्त या ठिकाणी बेईंग ॲड झालाय पहा. बेईंग, बीचा आयएनजी फॉर्म बेईंग हा अपूर्ण काळ दर्शवतो. मुख्य क्रियापदाचं हे तिसरं रूप तर हे येतच. आणि हा अपूर्ण काळ, अपूर्ण काळ वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे हे सहाय्यकारी क्रियापद ठरवतं. या ठिकाणी क्रिकेट हा करता कर्म हा एकवचनी असल्यामुळे इज आलेला आहे. तो जर अनेकवचनी असता तर आर आलेलं असतं. आता ह्या इजच्या जागी जर वॉज आलं तर याचा होतो अपूर्ण भूतकाळ. या इजच्या जागी विल बी जर आलं तर याचा होतो अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे एखाद्या वाक्याचा काळ हा तो वर्तमान आहे, भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे हे सहाय्यकारी क्रियापद ठरवतो.
आणि त्याच्यामध्येच फक्त बदल होतो, बाकीचा भाग बदलत नाही. पुढचं वाक्य आहे पूर्ण काळातील. या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाची रचना आपण घेतलेली आहे. कर्म क्रिकेट. त्याच्यानंतरचं जे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ते आहे हॅज. हॅवचं वर्तमानकाळी रूप हॅज या ठिकाणी आलेलं आहे. हॅज नंतर बीन. बीचं तिसरं रूप. बीन हा पूर्ण काळ दर्शवतो. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप हे येतच. त्यानंतर बाय आणि बाय नंतर कर्त्यामध्ये झालेला हा बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता क्रिकेट हा एकवचनी कर्म आहे. या ठिकाणी जर अनेकवचनी जर कर्म असतं तर या रचनेमध्ये हॅजच्या जागी हॅव आलेलं असतं. ही रचना आहे पूर्ण वर्तमान काळातील पॅसिव्ह व्हॉइस. आता या ठिकाणी हॅजच्या जागी जर आपण हॅड जर लिहिलं तर हीच रचना होते पूर्ण भूतकाळातील पॅसिव्ह व्हॉइस. याच हॅजच्या जागी जर आपण विल हॅव जर लिहिलं तर ही रचना होते पूर्ण भविष्यकाळातील पॅसिव्ह व्हॉइस. आता पुढची जी रचना आहे ती आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा पॅसिव्ह व्हॉइस. शक्यतो इंग्रजीमध्ये अशा पद्धतीच्या रचना ह्या वापरल्या जात नाही, कारण त्यामध्ये बीन आणि बेईंग, बीची ही दोन रूपं एकत्रित येतात. त्यामुळं अशा पद्धतीच्या कन्स्ट्रक्शन शक्यतो नेटिव्ह स्पीकर हे वापरत नाही. तरीही लॉजिकली बोलायचा जर विचार केला तर अशा कन्स्ट्रक्शन जर झाल्या तर त्या कशा होतील? या ठिकाणी कर्माने सुरुवात होईल, त्यानंतर हॅवचं वर्तमानकाळी रूप, त्याच्यानंतर बीन बेईंग प्लेड आणि बायच्या नंतर कर्त्याचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म त्या ठिकाणी येईल. नाव असेल तर ते ॲज इट इज राहील. याचा जर पूर्ण अपूर्ण भूतकाळ जर करायचा ठरवला तर हॅजच्या जागी हॅड येईल. याचा पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ जर करायचा ठरवला तर फक्त हॅजच्या जागी विल हॅव या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचा बदल हा होऊ शकतो. तर या झाल्या वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळातील पॅसिव्ह व्हॉइसच्या रचना. थँक्यू.